जपान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शांतता, प्रगत तंत्रज्ञान आणि एक शांततावादी देश. पण आता तेच जपान आपल्या इतिहासातली सर्वात मोठी लष्करी उभारणी करतंय. हा एक मोठा विरोधाभास आहे, नाही का? आज आपण यामागील कारणं जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणजे विचार करा, तब्बल 70 वर्षांहून अधिक काळ जपानच्या राज्यघटनेनेच त्यांना सैन्य ठेवण्यास मनाई केलीये. मग आता अचानक असं काय झालं की ते थेट युद्धाची तयारी करत आहेत? चला, याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, या प्रश्नाचं मूळनं ते सापडतं जपानच्या इतिहासात. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने शांततेचा एक खूप मोठा प्रवास केला, ज्यात ते अमेरिकेचे शत्रू ते मित्र बनले. बघा, 1945 मध्ये युद्धात हरल्यानंतर जपानने एक शांततावादी राज्यघटना स्वीकारली. यातलं कलम 9 खूप महत्वाचं आहे, ज्यानुसार त्यांनी आक्रमक युद्ध करण्याचा हक्कच सोडून दिला. मग त्यांच्या सुरक्षेची हमी कोणी घेतली? अमेरिकेने. 1951च्या एका करारानुसार. ही व्यवस्था मस्त 70 वर्ष चालली. पण आता जग बदललंय आणि त्यामुळे जपानला या भूमिकेचा पुन्हा विचार करावा लागतोय. पण नेमकं असं काय बदललं? झालंय असं की जपानच्या आजूबाजूला धोक्याची घंटा वाजू लागली आहे. काही नवीन आव्हानं उभी राहिली आहेत आणि त्यामुळेच जपानला आपली शांततावादी भूमिका बदलावी लागत आहे. या धोक्यांच्या यादीत सगळ्यात वर नाव आहे चीनचं. चीनची वाढती ताकद, त्यांची आक्रमक धोरणं आणि विशेषतः जवळच्या बेटांवर त्यांचे दावे हे जपानसाठी मोठी डोकेदुखी ठरलंय. आणि एवढंच नाही, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या तर आहेतच, आणि रशियाने युक्रेनवर जे आक्रमण केलं त्यामुळे आशियातही अशाच संघर्षाची भीती निर्माण झालीय. चीनने जपानच्या दक्षिणेकडील बेटांवर ऐतिहासिक हक्क सांगितला आहे. आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त चिंताजनक आहे, कारण असाच काहीसा युक्तिवाद रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याआधी केला होता. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज येतो. ओके, मग या सगळ्या वाढत्या धोक्यांना तोंड द्यायला जपान काय करतंय? तर त्यांनी आता ठोस पावलं उचलायला सुरुवात केलीये. असं समजा की ते आपलं सैन्य पुन्हा एकदा नव्याने उभं करत आहेत. जपान आपलं संरक्षण बजेट थेट दुप्पट करतंय. विचार करा, दुप्पट. हे एक खूप मोठं पाऊल आहे. आणि एवढंच नाही, तर दक्षिणेकडच्या बेटांवर नवीन लष्करी तळांची एक साखळीच तयार केली जाते आहे. कशासाठी? तर चीनच्या कोणत्याही हालचालीला लगेच उत्तर देता यावा म्हणून. या नवीन रणनीतीचा मुख्य फोकस आहे ॲम्फिबियस वॉरफेअरवर. म्हणजे काय? तर समुद्रातून जमिनीवर सैन्य वेगाने उतरवण्याची क्षमता. कारण चीनपासून धोका आहे तो या दूरवरच्या बेटांना, आणि तिथे सैन्य वेगाने पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं शक्य होतंय LCAC नावाच्या एका जबरदस्त वाहनामुळे. हे एक प्रचंड मोठा हॉवरक्राफ्ट आहे. म्हणजे पाण्यावरून तरंगत किनाऱ्यावर येतं. कल्पना करा, मोठमोठे रणगाडे आणि सैनिक जहाजावरून थेट समुद्र किनाऱ्यावर काही मिनिटांत उतरवले जात आहेत. हेच तंत्रज्ञान जपानच्या नव्या रणनीतीचा कणा आहे. जपानच्या क्षमतेत किती मोठा बदल झालाय हे त्यांच्या क्षेपणास्त्रांच्या रेंजवरून स्पष्ट दिसतंय. आधी त्यांची रेंज होती फक्त 200 किलोमीटर, म्हणजे फक्त स्वतःच्या किनाऱ्याचंच रक्षण करण्यापुरती. पण आता ही रेंज 1200 किलोमीटरपर्यंत वाढवली जात आहे. याचा थेट अर्थ असा की जपान आता चीन आणि उत्तर कोरियामधल्या लक्ष्यांवरही हल्ला करू शकतो. हा एक प्रचंड मोठा सामरिक बदल आहे. पण या लष्करी उभारणीच्या मागे एक भावनिक आणि वेदनादायी इतिहास दडला आहे, विशेषतः ओकिनावा बेटाचा. तिथल्या लोकांच्या मनावर अजूनही भूतकाळातील जखमा ताज्या आहेत आणि त्या पुसल्या गेलेल्या नाहीत. 1945 मध्ये ओकिनावाची लढाई झाली. यात तब्बल 2,40,000 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा किती मोठा आहे? तर अणुबॉम्ब हल्ल्यात जेवढे लोक गेले, जवळपास तितकाच. यावरून त्या लढाईच्या भीषणतेची कल्पना येते. आणि यातली सर्वात दुःखद गोष्ट काय होती माहितीये? त्या लढाईत जपानच्या सैन्यानेच तिथल्या सामान्य नागरिकांच्या हातात शस्त्र दिली, अमेरिकेच्या सैन्याला रोखण्यासाठी. त्यांनी ओकिनावाच्या लोकांची अक्षरशः एक मानवी भिंत बनवली होती. याचा परिणाम? बेटावरच्या 1/4 सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तिथले एक स्थानिक श्री ताकामात्सू यांची भावना ऐका. ते म्हणतात, ती गुहा बायका मुलांच्या हाडांनी भरलेली होती. ही माती आजही युद्धाच्या त्या भयानक वास्तवाने पछाडलेली आहे. ही भावना तिथल्या लष्करी तळांबद्दलच्या चर्चेला एक खूप वेगळं भावनिक वळण देते. आणि यामुळेच जपानच्या या लष्करी पुनरागमनावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. ही तयारी खरंच संरक्षणासाठी आहे की यामुळे संघर्ष आणखी भडकेल? याचं उत्तर आज कोणाकडेच नाही. त्यामुळे या बेटांवर राहणाऱ्या लोकांसमोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे त्यांना आशा आहे की हे लष्करी तळ हल्ल्याला रोखतील आणि आर्थिक फायदाही देतील. पण दुसरीकडे त्यांना भीती वाटते की याच तळांमुळे ते शत्रूचं पहिलं लक्ष बनतील.
भविष्यात युद्ध झालंच तर त्याची पहिली आघाडी तेच बनतील. आणि हाच या संपूर्ण प्रकरणाचा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, युद्ध टाळण्यासाठी सैन्य उभारणी करणं खरंच कामाला येतं, की यामुळे आपण ज्या संकटाला टाळायचा प्रयत्न करतोय त्यालाच नकळत आमंत्रण देतो? जपानने टाकलेलं हे पाऊल भविष्यात नक्की कोणतं वळण घेईल हे येणारा काळच ठरवेल.